आलो 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 पुन्हा आलो. चला वही घेतली, पेज पण घेतला, कॅरेक्टर घेतलेला. चला बेल आणि स्किट वाजवूया आता. कोण आलंय सकाळ सकाळ दरवाजात? कोण है जो दरवाजे में? हे नाही जमलं. एक्सक्यूज मी. इथे या नावाचं कोण नाही राहत. तसं नाही मी चीज चौका. मग हा तुझा प्रॉब्लेम आहे. सर प्रॉब्लेम नाही, हे माझं नाव आहे सर. चीज चौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. अच्छा अच्छा. सर पण तुमचा हजरजबाबीपणा मला प्रचंड आवडला सर. हाच हजरजबाबीपणा जर तुम्ही मागच्या स्किट मध्ये दाखवला असत ना तर तिजोरी उघडी पडली नसती आपली सर. माहिती आहे ना मागच्या स्किट मध्ये तिजोरीत केळं सापडलं आपल्याला सर. काय बोलणार ह्याला. बसा. थँक्यू सर. सर आज आपण दिल खुलास गप्पा मारायचीच. अच्छा गप्पा मला खूप आवडतात आणि त्यात त्या दिलखुला. सर मला सांगायचं होतं की गप्पा दिलखुलास असल्या ना की मी एकदम रमूनच जातो. पण त्या दिलखुलास गप्पा का मारायचे? सर उठा. नाही तुम्ही बसा. उठा जागे व्हा. या पेपर मधून मी आलोय सर. आणि लेखक कशासाठी तुम्हीच ना? हो बरोबर. कशाला लिहितोस तू? काय? या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. अच्छा तुम्ही सदराखाली मुलाखत घ्यायला आलाय. मग तुम्ही खाली सदरा का नाही घातला? विनोद. मला माहिती होतं सर तुम्ही असे घातक आणि विषारी विनोद करणार याची पूर्ण खात्री होतीच मला सर. त्यामुळे काय करूया, त्यामुळेच ही बॅग घेऊन आलोय सर. बरोबर परफॉर्मन्स झाला रे झाला की आपण डायरेक्ट रत्नागिरीलाच जाऊ सर. सर आता आपण काय करूया सर, तुम्हाला फालतूगिरीला जास्त वेळ न देता आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया सर. ओके सर. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा आहे. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही लिखाणाला कधी सुरुवात केली सर? लिखाणाला बघ मी सुरुवात करतो मला सुचल्यावर. खरं आहे सर. कोणीही सुचल्यावरच लिहितं. सुजल्यावर लिहायची कुणाची हिंमतच नसते सर. म्हणजे सर काय आहे सर, काही लेखक परखडपणे आपली मतं मांडतात सर. मग ती काहींना पटत नाही, मग फटके पडतात सर. बरोबर. तसं तुम्हाला कधी फटके पडलेत का सर? अरे हो ना, मला रिसेंटली अनुभव आहे असा. सर मी तुमच्या दुःखात प्रचंड सहभागी आहे सर. यासाठी 2 मिनिटं उभं राहण्याची काही गरज वाटत नाही मला सर. आपण पुढे जाऊया सर. सर आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलूया सर. फालतूगिरी थोडीशी कमी करूया आणि महत्त्वाच्या विषयावर बोलूया. तर आता मला जरा वेगळ्या विषयाकडे यावंसं वाटतं, तुम्हाला विचारावंसं वाटतं. हे मी का लिहिलं एवढंच का सुचलं? बरोबर. या तुमच्या 2 फेमस कादंबऱ्या सर. आणि त्या एवढ्या फेमस आहेत सर की कोणताही आंदोलन आणि निषेध मोर्चा असू दे याच कादंबऱ्या जाळल्या जातात. तर याच्यावरनं सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तर याच्यावरनं तुम्हाला एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो. ॲज अ फॅन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही कादंबरीला सुरुवात कशी करता? मी बघ कादंबरीला सुरुवात पहिल्या पानापासून करतो. हॅलो दादर स्टेशन, रत्नागिरीची 2 तिकीटं प्लीज कन्फर्म करा. सर कशाला त्या बिनधास्त बेधडक आणि खटाळ सुंदर विषयाची परीक्षा घेताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? मला तुम्हाला काय विचारायचंय, ॲज अ फॅन तुम्हाला असं विचारायचंय की कादंबरी लिहिण्यामागची तुमची थॉट प्रोसेस काय? तर त्याचं काय, मी एखाद्या विषयावर खूप विचार करतो. वा सर. मग त्या विषयाचा
खोलवर विचार कर. क्या बात आहे सर, गरज आहे. आणि मग खोलवर विचार केल्यानंतर मला कळतं ह्याच्यात काय मला सुचत नाहीये. मग मी दुसऱ्या विषयावर कादंबरी लिहून मोकळा होतो. म्हणजे थोडक्यात काय सर, तुम्हाला तुमची लायकी माहिती आहे काय करताय सर. सर तुम्ही रागू नका. मी ना माझं नेहमी असं होतं, मी ना खरं बोलतो आणि पुढच्याचा अपमान होतो आणि मग राग येतो. मी एक नंबरचा वसाडा आहे सर. हेच कुचंबना. आपली लोक कुचंबना करतात, पण त्यांना एक कळत नाही, प्रत्येक कुचंबनेतून एक नवीन सुरुवात होते. सुरुवात? तुमच्या बोलण्यावरनं मला तुम्ही कारकिर्दीच्या शेवटाकडे येता असं वाटतंय सर. गेल्या ना काय? अजून एक आहे, अत्यंत भयावह परिस्थिती आहे. म्हणजे मी माझा एक नवीन कथा संग्रह प्रसिद्ध करतोय. तो एकदम असा सस्पेन्स आहे. तुम्हाला माहिती आहे ना हे? मला माहिती आहे. माझ्या कथेची नायिका गोंधळलेली आहे सर. त्या नायिकेचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलंय सर. ती कन्फ्यूज झालेली आहे. क्या बात आहे सर, मी तिच्या प्रेमात पडलोय सर. ती कोणाशी काहीच बोलत नाही सर. तुम्ही धनश्रीवर कादंबरी लिहिताय? बरोबर ओळखलंय ह्याने सर. पण का सर, का? नाही, मी ठरवलंय रिस्क घ्यायची तर एकदम टोकाची घ्यायची, मध्ये काही नको. पण तुला मी सांगतो, तो कथा संग्रह मी प्रकाशित करणार नाहीये. का? सस्पेन्स आहे ना तो. सस्पेन्स, हॉरर महादेव. सर आपण जरा थोडंसं फालतूगिरीला आळा घालूया सर. फालतूगिरीला थोडंसं आळा घालूया. आणि मी तुम्हाला लगेच महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो सर. खूप नाजूक प्रश्न आहे, थोडंसं सांभाळून घ्या. आता काय झालंय, आपल्यामध्ये मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित झाले. हो बरोबर. एक प्रकारे आपलं बॉन्डिंग झालंय सर. बरोबर. एक नाजूक धागा आपल्यामध्ये निर्माण झालाय. बरोबर. तर अशा वेळी मी एक नाजूक प्रश्न तुम्हाला विचारू असं. मला तुम्हाला असं विचारायचं, लेखक पण तुम्हाला खर्च परवडत नाही म्हणून ते लग्न नाही केलं सर. बरोबर. पण तरी तुम्ही लिव्ह इन मध्ये राहता सर. लिव्ह इन मध्ये राहण्याचा तुमचा उद्देश काय आहे सर? त्याचं काय आहे? हा सर. मी लिव्ह इन मध्ये राहतो, त्याच्या मागे एकच उद्देश आहे. काय सर? त्या निमित्ताने मी चांगलं लिव्ह इन तरी. धनश्री, प्राजक्ता, आमिर दादा येतो. इथल्या आमच्या अगोदरच गेला. धन्य आहे सगळं, काय खरं नाही. अरे बाळा, काय करतोयस तू? सर, ज्या रीतीने आता तुम्ही लिव्ह इनचा पंच मारलाय ना, मला वाटत नाही हे आपल्याला पुढच्या एपिसोड मध्ये घेतील सर. मी आधीच सगळ्यांची विचारपूस करून घेतो सर. बाळा बस भयावह बोलतोय हा. सर आपण काय करूया सर, आता आपण जास्त फालतूगिरी नको करूया सर. आपण पुढे जाऊया सर. ओके सर. हे मागं जायचं लक्ष नाही सर, इकडे या सर. सर आता काय करायचं सर, आपण माहितीये का, आपण गेली 5 मिनिटं खूप पाप केले सर. ही पाप धुवून काढण्यासाठी तुमच्याकडनं काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतंय सर. बरोबर. तर मला एक आतून खबर मिळालेली आहे की तुम्ही समोर बसलेल्या माणसावर लगेच काहीतरी बोलून मोकळ होता. हो, हे बरोबर आहे. त्या संदर्भात मी प्रयत्न करतो. मी प्रसाद सरांबद्दल बोलतो. सर, तुमचं ठरलंय? हो. बरं, मग मी बॅगच भरायला घ्या थोडा. बोला सर. स्वतःच्या अभिनय शैलीने रणांगण गाजवून या घर आपलंच आहे असं म्हणत, लहानपण देगा देवा या विचारांनी आणि ह्या विचारांची नांदी गात प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःच्या प्रेमाचा चिरेबंदी वाडा बांधून मग्न तळ्याकाठी उभ्या असणाऱ्या या युगांत नायकाबद्दल मी काय बोलणार. या युगांत नायकाबद्दल मी काय बोलणार. फर्जंद दुनियादारी.
सर अर्ध्या वाटेपर्यंत लय बरे आला होता तुम्ही. हे शेवटचं फर्जंद मला काय कळलं नाही. अरे ते मीटर मध्ये बसलंच नाही. मग दुनियादारी मार्क ते आपण देतात ना. अरे हो खरंय सर. बाळा हे असं कसं झालं. सर हा? तुमची गाठ बसली. सर या सर या सर. हा सर आता आपण पुढे जाऊया सर. हा. आता आपण थांबूया सर. तुम्हाला काही पुढच्या कविता वगैरे सादर करायच्यात का सर? हो हो मला ना आता अजून सुस्तय. हा सर 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 थांबा सर. आता तुम्ही काही बोलू नका सर. का? कारण याच्यानंतर तुम्ही चमच्यावर जरी माती खाल्लीत ना तर आपल्याला महागात पडेल सर. काय माहितीये हे आता जे तुम्ही एवढं मोठं वाक्य बोललात ना ते पाठ करायला 3 दिवस घेतलेत सर. आपल्याकडे आता वेळ नाही सर. आपण आता आवर्तो घेऊया फालतूगिरी थांबूया सर. मला तुझ्याबद्दल सुस्तय. सर नकोच एवढं धाडस नकोच करूया आपण. अचानक येतो कोणीतरी दारात त्याला मी घेतो घरात. नको. अचानक येतो कोणीतरी दारात त्याला मी घेतो घरात. तो काढतो माझीच वरात. आईला ही तर वनिता खरात. सर तिच्याबद्दल काय बोलू नका सर. का? ती डायरेक्ट पोल वाकवते. मग आपण ह्या दिशेला बोलूया. हा. अंधार पडलाय काळोख पडलाय पावलं टाक झरझर. अंधार पडलाय काळोख पडलाय पावलं टाक झरझर. पंच वाजला नाही तर घाबरू नको. वाजवायला आहे ना आमिर हाडकर. अरे सर सर काय करताय ही वायफळ बडबड आहे सर. तुला माझं बोलणं वाटत असेल वायफळ कारण तू खाऊन असेल श्रीखंड आणि जायफळ. पोटात दुखत असेल तर इथे येऊन शांत बस. कशाला करतोय वायफळ पळापळ. सर तुमचा कंट्रोल सुटतोय सर. सगळ्यांचा कंट्रोल असतो त्याच्या हातात. खरी मजा आहे वरण भातात. नाही 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 सर मी नाही थांबणार. तुम्ही एकटेच एलिमिनेट व्हा. मी नाही होणार. मी जातो बाबा सर. अरे, अरे, अरे,